क्रांतीभूमीत भूमिदान विधी तसेच संयुक्त जयंती व धम्म सोहळा संपन्न। नमस्कार, मी राम बीडकर। पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घेऊयात ताज्या घडामोडी। चला तर मग उर्वरित बातमीकडे। रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 वेळ सकाळी 11:30च्या दरम्यान नागपूर यवतमाळ नॅशनल हायवे रोड MACV ऑफिस समोर भिडी तालुका देवळी जिल्हा वर्धा येथे क्रांतीभूमी दानविधी सोहळा भिक्खू निवास भूमिपूजन विधी सोहळा अर्थातच बुद्धिस्ट सेमिनरी निर्माण संकल्प या समवेतच माता रमाबाई आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा अशा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक सूत्रधार पूजनीय भदंत धम्मसार लेण्याद्री बुद्धविहार देवळी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले। बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार हीच खरी धम्मसेवा मानव सेवा होय। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतला बौद्धमय प्रबुद्ध भारत निर्माण करण्याचा सम्यक संकल्प उद्देश समोर ठेवून बुद्धिस्ट सेमिनरीचे निर्माण करण्याचा क्रांतिकारी उद्देशाने अशा क्रांतीभूमीचे भूमिदान स्वीकार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या मंगल प्रसंगी पूजनीय भिक्खू संघाचे भोजनदान व अभ्यासपूर्ण धम्मदेसना यावेळी झाली। सदर कार्यक्रमाप्रसंगी पूज्य भदंत चित्तज्योती प्रेरणाभूमी पुलगाव, पूज्य भदंत भारद्वाज तेलंगणा, पूज्य भदंत शांतिज्योती सेवाग्राम, पूज्य भदंत अभय बोधी, पूज्य भिक्खुनी उत्पल वन्ना बोधगया, पूज्य भिक्खुनी नागनिका अकोला यांची जयंती पर धम्मदेसना झाली। बुद्धकालीन दक्षिण कोसल व त्यानंतर अश्मक जनपद बेरार प्रांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भातील वाकाटक बौद्ध सम्राट प्रवरसेन दुसरा यांनी निर्माण केलेली नगरी वर्धा नगरी पावणार होय। नागपूर व त्यांच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर क्षेत्र नागवंशी बौद्ध राजाची दाट लोकसंख्या असलेला परिसर होय। याच वाकाटक वर्धा शहरातील देवळी तालुका देवळी हे नाव सम्राट अशोक राजांनी 84,000 बांधलेल्या बौद्ध स्तूपापैकी एक होय। या स्तूपाचे अवशेष आजचे ओरिसा राज्यात म्हणजे कलिंग क्षेत्रात होय। वास्तविक पाहता बौद्ध धम्माच्या अभ्यासाअंती देवळी हे नाव बौद्ध धम्माशी संबंधित आहे। देवळी हे प्राचीन बौद्ध स्तूपाचे एक नाव होय। मौर्यकालीन भौगोलिक वारसा संपन्न अशा देवळी तालुक्यापासून 8 किलोमीटर अंतरावर नागपूर वर्धा यवतमाळ नॅशनल हायवे लगत देघाडे या बौद्ध परिवाराच्या शेतामध्ये आज भिक्खू संघ भूमी स्वीकार दान कार्यक्रमाचे समर्पिता माता रमाबाई, मराठी संस्कृतीचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त धम्मदानाचे ही महत्त्व यावेळी विशद करण्यात आले। तसेच सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख आमंत्रित मान्यवर पाहुण्यांचे स्वागत व मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले। यावेळी संपूर्ण भूमिदान दाते श्रद्धाशील संपन्न दिघाडे परिवार उपस्थित होता। तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आंबेडकरी साहित्यिक अमरावतीच्या प्राध्यापिका डॉक्टर नंदा तायवाडे, डॉक्टर विजय डोंगरे सर, प्राध्यापक रवींद्र दातार, प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल हाडके, आशाताई सुरकार, उषाताई डहाके, पोलीस पाटील अंजी, राहुल झांबरे, प्रथमेश वानखेडे या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांनी आपले मनोगत व मार्गदर्शन यावेळी व्यक्त केले। यावेळी भूमिदान दाते शांताराम बापूरावजी दिघाडे हा परिवार, लक्ष्मणराव नारायणराव दिघाडे, चंद्रमणी गोपाळराव दिघाडे, दीपा वासुदेवराव दिघाडे, शोभा शंकरराव दिघाडे, दिलीप महादेवराव दिघाडे, मिलिंद शांतारामजी दिघाडे, नितीन नामदेवरावजी दिघाडे, विश्वदीप नामदेवराव दिघाडे यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमान चंद्रमणी दिघाडे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयुष्यमान मनोज गंभीर, मिलिंद दाभाडे, कैलास गंभीर, आकाश गंभीर, सूरज मेश्राम, सूरज कांबळे व इतर सर्व उपासक, लेण्याद्री बुद्धविहार देवळी व श्रावस्ती बुद्धविहार भिडी परिसरातील बौद्ध उपासक उपासिका यावेळी उपस्थित होते। शेवटी उपस्थितांना यावेळी अल्पोहार देण्यात आला। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ताई यांनी केले। भिक्खू संघाचे भूमिदान दात्याचे व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे आभार मानत धम्मपाल गाथेने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। PM न्यूजकरिता देवळी जिल्हा वर्धाहून मी राम बीडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे।